हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणारी तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी प्रॉपरली गायडन्स करणार आहे. ठीक आहे, चला सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला अशा गोष्टीसाठी मार्गदर्शन करणार आहोत जी गोष्ट मी स्वतः केली आहे. मी ऑलरेडी तलाठी एक्झाम क्रॅक केलेली आहे. तलाठी व्यतिरिक्त आणखी 2 एक्झाम क्रॅक केल्या. मी स्वतः एक्झाम क्रॅक केली मित्रांनो. मी त्यानंतर तुम्हाला इथे गायडन्स करतो. निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे, चला. हां, हे मी सध्या गणित आणि बुद्धिमत्ता शिकवत आहो. निश्चितच याचा पण तुम्ही लाभ घ्या. माझ्या मराठी ॲस्पिरंट या चॅनलवर, मराठी ॲस्पिरंट या ॲपवर मी स्वतः शिकवत आहे मित्रांनो या बॅचमध्ये. ठीक आहे. हे माझे रिझल्ट बघून घ्या. मी तलाठी एक्झाम क्रॅक केली आहे. त्यानंतर इथे जॉइनिंग मिळाली नाही मला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कटलो होतो, त्यामुळे जॉइनिंग नाही मिळाली. त्यानंतर मी अ, आणखी या 2 एक्झाम क्रॅक केलं. ठीक आहे, इथे जॉइनिंग नाही मिळाली. त्यानंतर त्या डिप्रेशनमध्येच मित्रांनो या एक्झाम क्रॅक केल्या. तरी पण माझा स्कोर बघा, 100 पैकी 88, 100 पैकी 90. हा एक तुम्ही चांगला टॉप लेवलचा स्कोर तुम्ही मानू शकता. ठीक आहे. आणि इथे तलाठीमध्ये 200 पैकी 174, मॅथ रिझनिंग मध्ये पैकीच्या पैकी, इंग्लिशमध्ये 46 म्हणजे किती इथं 23 प्रश्न बरोबर 25 पैकी, मराठीमध्ये 22 प्रश्न बरोबर 25 पैकी. ओके, हा तुम्ही एक चांगला स्कोर मानू शकता. त्यानंतर तलाठी भरती 2023 मध्ये पण बघा मित्रांनो, मॅथ रिझनिंग मध्ये मला पैकीच्या पैकी गुण मिळाले. म्हणजे तलाठी भरती 2019 आणि 23 दोन्ही एक्झाम मध्ये मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले. आणि पैकीच्या पैकी गुण मिळाले म्हणून मी गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला शिकवत आहो, जेणेकरून माझ्या नॉलेजचा तुम्हाला फायदा होईल. ज्याप्रमाणे मी ज्या पद्धतींचा वापर करून, ज्या पद्धतीने अभ्यास करून मी गणित आणि बुद्धिमत्ता माझं डेव्हलप केलं, माझं गणित आणि बुद्धिमत्ता चांगलं केले, त्यामुळे मला पैकीच्या पैकी गुण मिळाले. त्याचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून मी ही बॅच बनवली आहे, बनवणं सुरू आहे. ठीक आहे, ही बॅच चालू केली आहे. या बॅचमध्ये मी तुम्हाला गणित झालंय आपलं ऑलरेडी कम्प्लीट शिकवणं. आता रिझनिंग शिकवणं चालू आहे. ठीक आहे, चला. अरे, माझं नाव आहे प्रवीण निपुरे. तुम्हाला सांगायचं विसरलो का? ठीक आहे, प्रवीण निपुरे माझं नाव आहे. आणि माझे सगळे रिझल्ट्स मित्रांनो माझ्या मराठी ॲस्पिरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेले आहे. ठीक आहे, प्रॉपरली तुम्हाला माझ्या रिझल्टचं प्रूफ वगैरे मी तिथे दिलेलं आहे. प्रत्येक रिझल्ट तुम्हाला मी इथे दिले आहे. ठीक आहे, तुम्ही चेक करू शकता माझ्या टेलिग्राम चॅनलला. बघा, सुरुवातीला आपण पेपर पॅटर्न आणि सिलेबस बघून घेऊ. आपण बघत आहोत तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, जी मी स्वतः एक्झाम क्रॅक केली, त्यामुळे तुम्हाला इथे गायडन्स करू शकत आहोत. ठीक आहे, मॅथ आणि रिझनिंग असते. इथे फक्त 4 घटक असते. एक आहे मॅथ रिझनिंग, मराठी, जीके आणि इंग्लिश असते. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्टला म्हणू शकता, घटकाला म्हणा, हे दोन्ही सब्जेक्ट मिळून एक घटक तयार होत आहे. ठीक आहे, एक सेक्शन तयार होत आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक घटकाला 25 प्रश्न आणि 50 गुण असेल. असे प्रत्येक 25 गुण करता करता तुमचे 25 प्रश्न करता करता तुमचे एकूण 100 प्रश्न होत आहे. आणि एकूण 50 गुणला 50 चौक 200. ठीक आहे, 200 गुण होते. ठीक आहे, म्हणजेच काय तर एकूण 100 एकूण प्रश्न 100 आहे, तर एकूण गुण 200. ठीक आहे, एकूण 100 प्रश्न तर 200 गुणांची ही परीक्षा असते. ठीक आहे, वेळ तुम्हाला मित्रांनो 2 तास असतो. आता या कोणत्या पुस्तकातून कसा अभ्यास करायचा, कोणत्या पुस्तकामधून कोणता विषय अभ्यास करायचा ते सांगतो. सर्वप्रथम मॅथ आणि रिझनिंग घ्या. मी सुरुवातीला सतीश वशी घेतलं होतं, त्यानंतर आर्य सगळी त्याला सोबत घेतली होती. ठीक आहे, 2019 मध्ये फक्त मॅथ आणि रिझनिंग दोन्ही पुस्तकं सतीश वजे वापरले होते. त्यानंतर 2023 वेळेस सतीश वशी आणि आर्य अग्रवाल. तुम्ही काय करा, काहीही निश्चिंत राहा. सतीश वशी मधून किंवा तुमच्या कोणत्याही बेसिक पुस्तकामधून अभ्यास करा आणि आर्य अग्रवाल मधून फक्त प्रॅक्टिस करा. लक्षात ठेवा, आर्य अग्रवाल मध्ये गणिताच्या ट्रिक्स वगैरे तुम्हाला मिळणार नाही. तिथून फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, हे कधी कळालं मला, जेव्हा मी प्रॉपरली स्वतः
या पुस्तकांचा अभ्यास केला, या पुस्तकामधून अभ्यास करून एक्झाम क्रॅक केली. ठीक आहे. या वेनी एक्झाम क्रॅक करता येते हे मला कधी कळलं, जेव्हा मी स्वतः एक्झाम क्रॅक केली. ठीक आहे. त्यामुळे एक्झाम क्रॅक करण्याचा प्रॉपरली वे तुम्हाला मी इथे प्रोव्हाइड करतो. तुम्हाला याबाबत तुम्हाला मी इथे गायडन्स करतो, कारण की या गोष्टी मी स्वतः केल्या. एक्झाम क्रॅक करण्यासाठी नेमक्या काय काय गोष्टी कराव्या लागते त्या गोष्टी तुम्हाला मी ते सांगतो. ठीक आहे. काळजी करू नका. आणखी चॅनलवर व्हिडिओज येत राहील. ऑलरेडी आपण प्रॉपरली गायडन्स, तलाठी एक्झाम क्रॅक करायचा ऑलरेडी प्रॉपरली गायडन्स दिलेला आहे मागच्या भरतीमध्ये. या भरतीमध्ये पण मी तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करतो. प्रॉपरली, हे प्रॉपरली शब्द जास्त होत आहे का? ठीक आहे, थोडं सांभाळून घ्या. सतीश वैश्य आणि आर एस अग्रवाल याला दोन्ही याला तुम्हाला दीड महिना द्यायचा आहे. माझी अभ्यासाची पद्धत काय सांगते मित्रांनो, कोणतंही एक पुस्तक तुम्ही दीड महिना वापरण्यापेक्षा सकाळी एक विषय घ्या आणि सायंकाळी दुसरा विषय घ्या. ठीक आहे. सोबत अभ्यास करा. असे 1.5 + 1.5 एकूण 3 महिने. 3 महिन्यामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंग कंप्लीट करायचं आहे. तुम्ही एकतर बुक्स घेऊ शकता किंवा माझी बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. आता बॅच जॉईन करण्यासाठी म्हणजे तुम्हाला माझे क्लास करा मी असं का म्हणतो, कारण की मी स्वतः एक्झाम क्रॅक करून तुम्हाला प्रॉपरली गायडन्स केलाय. ठीक आहे. ज्या पद्धतींचा अनुभव मी घेतलाय, ज्या पद्धती म्हणजे माझी प्रॉपरली गणित सॉल्व्ह करण्याची पद्धत तुम्हाला मी ते सांगितलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे ते क्लास तुम्ही करा. त्यानंतर मराठी बघा, मी बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे यांचा वापरतो. इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे आणि एम जे शेख. बघा, यामध्ये तुम्हाला मेन पुस्तक सांगतो कोणकोणते ठेवायचे. तर एकतर मॅथ रिझनिंगसाठी माझी बॅच जॉईन करा, नाही तर मग किंवा तुम्ही हे पुस्तक पण वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मेन पुस्तक हे ठेवायचं आणि इथून प्रॅक्टिस करायची. मेन पुस्तक हे ठेवायचं, इथून प्रॅक्टिस करायची. आता मराठीसाठी मित्रांनो, मेन पुस्तक तुम्ही मोरा वाळंबे ठेवा. मेन पुस्तक, मुख्य पुस्तक मोरा वाळंबे ठेवा. आणि त्यानंतर जो घटक मोरा वाळंबे मधून समजत नाही तो बाळासाहेब शिंदे मधून करा. ठीक आहे. ही माझी अभ्यासाची पद्धत आहे. या पद्धतीने मी एक्झाम क्रॅक केली. तीच पद्धत तुम्हाला मी ते सांगत आहोत. इथून प्रॉपरली अभ्यास करायचा. मुख्य पुस्तक तुमचं हे पाहिजे. आणि ज्या गोष्टी मोरा वाळंबे मध्ये नाही किंवा ज्या गोष्टी तुम्हाला मोरा वाळंबे मध्ये समजत नाही, कारण की इथे कठीण आहेत काही गोष्टी, त्या गोष्टी तुम्ही बाळासाहेब शिंदे मधून करा. इथे तेच, पण इथे एम जे शेख हे पुस्तक तुमचं मेन पुस्तक असलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी एम जे शेख मधून समजत नाही त्या बाळासाहेब शिंदे मधून करा. ओके. मराठीचं पुस्तक आहे. यासाठी दोन्हीला 1 महिना घ्या. आणि माझ्या अभ्यासाची पद्धत तुम्हाला मी सांगितले. हे दोन्ही पण विषय सोबत घ्या. हे दोन्ही विषय सोबत घ्या. एक सकाळी, एक सायंकाळी. ठीक आहे. एकूण 2 महिने लागले पाहिजे. 2 मंथ्स, इथे 3 मंथ्स. काळजी करू नका. मधात ऍड आली तर काळजी करू नका. एकूण प्रॉपरली तुम्हाला 8 महिन्यांचं मी प्लॅनिंग करून दिलंय. 8 महिन्यांचं प्लॅनिंग करून दिलंय. मधामध्ये जर ऍड आली तर काळजी करू नका. आपल्याला 4-5 महिने जर ऍड, तर समजा 4-5 महिन्यांनी ऍड आली तर ही मुख्य घटक आपले झालेले असलेले मित्रांनो फक्त जीके आणि करंट राहिलं. ओके. करंट राहिलं हे शेवटच्या मग 1-2 महिन्यात करून टाकता येते, प्रॉब्लेम नाही. ओके. मधात जर ऍड येऊन टपकली तर त्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी चेंज करता येईल. ठीक आहे. सध्या ऍड यायची आहे. या जाहिरात यायला 5-6 महिने किंवा कमीत कमी 5-6 महिने, 7-8 महिने बाकी आहे. त्यामुळे प्रॉपरली तुम्हाला सुरुवातपासून बेसिक पासून अभ्यास करा. मी प्रॉपरली 8 महिने तुम्हाला इथे सजेस्ट करत आहोत. 8 ते 10 महिने सजेस्ट करत आहोत. ठीक आहे. हे झाले. त्यानंतर जीके घ्या 2 महिने. जीके साठी तुम्ही एकतर दादाचा ठोकळा वापरा आणि ल्युसनचं जीके वापरा किंवा कोणतेही मराठी पुस्तक वापरा. हे ल्युसन जीके हिंदीमध्ये, मराठीचं मराठी लँग्वेज मधून कोणतेही पुस्तक वापरा. याला 2 महिने द्या. माझं सजेशन हेच आहे का जास्त फोकस तुम्ही वरच्या 3 घटकासाठी करा. हा पहिला घटक झाला, हा दुसरा घटक झाला, हा तिसरा घटक झाला. या 3 घटकांमध्ये तुमचे 100 पैकी 75 प्रश्न इथेच तुमचे मिटून जाते. जीके जीएस ला त्याच्यानंतर कन्सिडर करा. ठीक आहे. हे 3 घटक झाल्याच्या नंतर जीके जीएस आणि सोबत करंट हे करा. जीके जीएस तुम्ही 2 महिने करा आणि मॅथ्स मंथ्स आहे. ठीक आहे. करंट 1 महिना करा. ठीक आहे. जीके जीएस मध्ये बघा, जीओ,
जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स किंवा पॉलिटिक्स म्हणू शकता, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पर्यावरण करायची गरज नाही, एक त्यात तुम्ही करंट पण ऍड करू शकता वाटल्यास ते आणखी सोबत आणि एक सायन्स. ठीक आहे, जे काही त्याच्यामध्ये करंट ऍड होत नाही, परंतु एक प्रॉपरली एक सिंगल घटक आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे जे सोबत तुम्ही करंट कन्सिडर करू शकता. ठीक आहे, पहा यामध्ये तुम्ही पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफी सोबत करा, सायन्स आणि इको सोबत करा, हिस्ट्री वाटल्यास सेपरेट करा. ठीक आहे, ओके. हा झाला मित्रांनो 8 महिन्याचा प्लॅन. आता तुम्हाला डेली एकूण तुम्हाला 8 ते 10 महिने अभ्यास करायचा आहे. डेली किती तास अभ्यास करायचा आहे, कोणत्या वेळेला काय काय वाचायचं ते सांगतो. ठीक आहे, डेली तुम्हाला 6 ते 7 तास अभ्यास करायचा आहे. एकूण 6 ते 7 तास अभ्यास करायचा आहे, सकाळी, दुपारी आणि सायंकाळी. माझी अभ्यासाची पद्धत काय ते मी सांगतो, काळजी करू नका, निश्चिंत राहा तुम्ही. सकाळी मॉर्निंगला थोडं फ्रेश वगैरे व्हायचं, फ्रेश झाल्यानंतर मस्त थोडं ताजं वाटते. ओके, मग तुम्ही 7 ते 12 या 5 तासांपैकी कोणतेही 4 तास अभ्यास करा. ठीक आहे, 4 तास अभ्यास करा. सकाळी तुम्ही 6:30ला उठा, 6:15ला उठा, 6:45ला उठा, घरी अभ्यास करा किंवा घरी अभ्यास करा किंवा लायब्ररीमध्ये अभ्यास करा, कुठं पण करा. ठीक आहे, 7 ते 12 या दरम्यान तुम्हाला 4 तास द्यायचे आहे. तुम्ही मग त्याला 8 ते 12 करू शकता किंवा 7 ते 11 करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नंतर आफ्टरनून मध्ये दुपारच्या वेळेस मधामध्ये बघा, सकाळची फेरी झाल्यानंतर सकाळी थोडं मन थोडं ताजं राहते, जास्त कॉन्सन्ट्रेशन राहते, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ तुम्ही इथं घ्या, 4 तास इथे स्टडी करा. त्यानंतर आणि स्टडीला तुम्ही 4 तास बसा, त्यापैकी तुम्हाला 3 तास जरी स्टडी प्रॉपरली झाला तरी सफिशियंट आहे, काळजी करू नका, निश्चिंत राहा. दुपारी 12 ते 2 तुम्ही अंघोळ आणि जेवण. ठीक आहे, ज्यांना कोणाला सकाळी अंघोळीची सवय असेल त्यांनी सकाळी अंघोळ करा. ठीक आहे, मला प्रिपरेशन दरम्यान 12च्या नंतर दुपारी म्हणजे प्रॉपरली 4 स्टडी झाल्यानंतर दुपारच्या वेळेस अंघोळ करायची सवय होती, ती मी त्या पद्धतीने करायचो. आता वाटलं सध्या मला प्रिपरेशन नाही आता, त्यामुळे मी जॉबमुळे वगैरे सकाळीच अंघोळ करतो. ठीक आहे, चला, ज्यांना कोणाला इथं सकाळी अंघोळ करायची असेल तर तुम्ही इथं करा, तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार तुम्हाला पटेल त्या पद्धतीने तुम्ही ते इथे करू शकता. ठीक आहे, मी काय दुपारी अंघोळ करायचो, कारण की प्रिपरेशन दरम्यान मी सर्वात जास्त महत्व फक्त प्रिपरेशनला देत होतो. त्यानंतर मग हेल्थला देत नव्हतो, घरच्या कामांमध्ये लक्ष देत नव्हतो, घरच्यांच्या मॅटर्समध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांच्या मॅटर्समध्ये वगैरे काही लक्ष देत नव्हतो. मेन फोकस माझं फक्त होतं का अभ्यास करणं आणि लागणं. सर्वात महत्वाचं कोणतीही एक पोस्ट काढणं. आता 3 पोस्ट निघल्या, ते मध्ये जॉईनिंग भेटली नव्हती तलाठीची, मग ते डिप्रेशन आहे, थोडं डिप्रेशन, एकदम हाय डिप्रेशन नाही ते, डिप्रेशन, त्या डिप्रेशनमध्ये मग आणखी 2 एक्झाम देणं, त्या एक्झाम क्रॅक करणं, या गोष्टी मग मधातला थोडा कारभार झाला तो. ओके, खरं म्हणजे बघा, 2019 मध्ये तलाठी एक्झाम क्रॅक केली मी. ठीक आहे, त्यानंतर 2020 ची पोस्टमन MTS ची ऍड होती आणि त्याची जॉईनिंग भेटली मला 2022ली. आता ही ऍड पण कोरोनामुळे लटकली होती मधामध्ये, एक वर्ष बघा. 2020च्या नोव्हेंबर मध्ये ऍड आली पोस्टमन MTS ची, आणि जान 2021 मध्ये एक्झाम झाली. 3 ते 4 महिन्यामध्ये एक्झाम झाली. त्यानंतर जानेवारी 2021च्या नंतर पूर्ण वर्षभर 2021 हे वर्ष पूर्ण कोरोनामध्ये चाललं गेलं. ठीक आहे, मग वाटलं 2022च्या जानेवारी मध्ये रिझल्ट लागला. ठीक आहे, आणि नंतर जॉईनिंग भेटली लागेल 2-1 महिन्यात. ओके, तर हा जो काळ होता ना 2019 पासून 2022 पर्यंत, हा काळ थोडासा माझ्यासाठी जरा टफ गेला, कारण की ऑलरेडी मी सिलेक्शन झालं होतं, तलाठीमध्ये पण जॉईनिंग भेटत नव्हतं आणि ही पण भरती रखडली होती. त्यामुळे तो 3 वर्षाचा जो काळ आहे तो जरा माझ्यासाठी थोडा म्हणण्यापेक्षा चांगलाच टफ गेला. ठीक आहे, एक तुम्ही समजू शकता का गावाकडची कंडिशन वगैरे,
एखाद्या मुलाचे वगैरे रिझल्ट येऊन सुद्धा जॉईनिंग भेटत नसेल तर थोडं आजूबाजूच्या लोकांसाठी थोडं बोलणं वगैरे थोडं समजू शकता तुम्ही. ठीक आहे, या गोष्टी झाल्या होत्या. म्हणजे असं समजू शकता तुम्ही, काही लोक असे समजत होते की हा जमतं म्हणजे खरंच लागला होता की निस्ता म्हणजे लागला, रिझल्ट काही आला नाही, निस्ता का म्हणजे चर्चा करत आहे माझा रिझल्ट आला, माझा रिझल्ट आला, अशा गोष्टी झाल्या होत्या. ठीक आहे, असो त्या गोष्टी त्याचा आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा काही तेवढा संबंध नाही. हा, परंतु नंतर झालं त्याचं सिलेक्शन वगैरे. पोस्टमन MTS मध्ये दोन्ही पण एक्झाम मी क्रॅक केल्या होत्या. पोस्टमन एक्झाम, पोस्टमन हा जॉब मी जॉईन केला. ठीक आहे, बरं. दुपारच्या वेळेस तुम्हाला 2 ते 5 अभ्यास करायचा आहे. यामध्ये या 3 तासापैकी कुठेतरी 2 तास स्टडी झाला पाहिजे तुमचा. इथे 4 तास नाहीतर ऍटलीस्ट तुम्हाला तुमचे 3 तास स्टडी झाला पाहिजे. इथे 1.5 ते 2 तास तुमचा इथे स्टडी झाला पाहिजे. नंतर 5 ते 6 वाटल्यास तुम्ही 1 तास गॅप द्या. आणि सायंकाळच्या वेळी तुम्ही सायंकाळच्या अभ्यासाला तुम्ही 2 स्लॉटमध्ये डिवाइड करा. मी 6 ते 8 आणि 9 ते 12 करत होतो. मधामध्ये 1 तास जो दिसतोय ते जेवण होतं. ठीक आहे, जेवण. हे जेवण मी थोडं असं लिहिलंय, थोडं हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून मी थोडी शिकून आलो. म्हणजे जॉब लागायच्या आधी असं व्हॉट्सअप वगैरे तेवढं काही मी चालवत नव्हतो. तेवढं काही म्हणण्यापेक्षा अजिबात चालवत नव्हतो. अँड्रॉइड मोबाईल नव्हता, भावाचा वगैरे ते थोडंफार काहीतरी म्हणजे अभ्यासासाठी वगैरे वापरायचो मी. ओके, जॉब लागायच्या आधी अँड्रॉइड मोबाईलचा सवय नव्हती, व्हॉट्सअप वगैरे अशा गोष्टी वगैरे सवय नव्हती मला. ठीक आहे, प्रॉपरली मेन फोकस पूर्ण अभ्यासावर. 6 ते 8 आणि 9 ते 12 या 2 तास आणि 3 तास, एकूण 5 तासापैकी कुठेतरी तुम्हाला ऍटलीस्ट 3 तास ऍडजस्ट करायला पाहिजे. असे एकूण 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 ते 9 तास किंवा 6 ते 8 तास तरी तुमचा अभ्यास इथे 6 ते 8 तास तरी तुमचा अभ्यास इथे झाला पाहिजे. ओके, चला त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ इथे संपला. तर आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा. थँक्यू. आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकू शकता. हे तुम्हाला क्लासेस मिळेल माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर. ठीक आहे, थँक्यू.